अर्थात तुमचे हे फुगे बिनहवेचे आहेत हे जनतेला माहीत आहे. वेळ आली की जनताच या फुग्यांना टाचणी लावेल हे लक्षात ठेवा. मित्र हो, नमस्कार. कुठं नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र असा सवाल काँग्रेसला करीत भारतीय जनता पक्ष त्यावेळी महाराष्ट्रामध्ये सत्तेवर आलेला होता. पण आता भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचं हे काय करून ठेवलेलं आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ आली ना हो. महाराष्ट्र कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला असताना सुद्धा आपल्या सत्तेची गणित जुळवण्यासाठी फुकटच्या योजना राबवल्या जात आहेत महाराष्ट्रामध्ये. अहो, हादरवून टाकणारा कर्जाचा डोंगर उंच 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 होत चाललेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र भविष्यातली स्वप्न दाखवत आहेत. आज पण फक्त आजवर स्वप्नच पाहिजे. अच्छे दिन, 15 लाख वगैरे वगैरे, ती स्वप्न कधी पूर्ण होत नाही. आणि बघा, यावरच सामनानं एक वास्तव सांगणारा एक अग्रलेख आज लिहिलेला आहे. सामनाच्या अग्रलेखात काय म्हटलंय बघा. देशात मोदी राजवट आल्यापासून $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था या शब्दाचे ढोल जोर जोरानं बडवले जात आहेत. आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला $1 ट्रिलियन वर नेणार म्हणजे नेणारच असं वर जोर देऊन सांगायला लागलेले आहे. विधानसभेमध्ये अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी बुधवारी महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनवणार अशी गर्जना केली. महाराष्ट्र हे स्वतंत्र राष्ट्र असते तर जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये महाराष्ट्राचा 30वा क्रमांक लागला असता. राज्याचा विकास दर कायम राहिला तर सिंगापूर आणि UAE यांच्या अर्थव्यवस्थेना महाराष्ट्र मागे टाकेल आणि 2029 पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन वर पोहोचेल असं फुगे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सोडले. मुख्यमंत्र्यांनी स्वप्नरंजन करायला हरकत नाही, पण आज जे काही महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे, येथील अर्थव्यवस्थेच्या मजबूत स्थितीमध्ये आहे, ही पुण्याई महाराष्ट्रातील आधीच्या सरकारांची आहे. बिगर काँग्रेसी सरकारचा 15-16 वर्षाचा काळ सोडला तर महाराष्ट्राचे सुखाणू काँग्रेस सरकारच्या हाती राहिलेलं आहे. त्यामुळं विद्यमान मुख्यमंत्री आज जो $1 ट्रिलियन आव आणत आहेत ना, त्याचे खरे मानकरी राज्यातल्या आधीचे सगळे सरकार आहे. राज्याचे सकल उत्पन्न असो की विकास दर, आज जो काही आहे त्याची पायाभरणी गेल्या 6 दशकामध्ये झालेली आहे. हे फडणवीस आणि भाजपवाले विसरत असतील तर जनता विसरलेली नाही. गेल्या 10 वर्षामध्ये राज्याचे सकल उत्पन्न 51 लाख कोटीवर पोहोचलं. अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली खरी, परंतु त्यांच्याच राजवटीत राज्यावरील कर्जाचा डोंगर वर्षभरात 11.02 लाख कोटी रुपये एवढा प्रचंड होणार आहे. त्याचं काय? फडणवीस सरकार विकासाचे ढोल बडवते, पण राज्यातील प्रत्येक नागरिकावर वाढत असणारा कर्जाचा बोजा मात्र सोयीस्करपणे नजरअंदाज केला जातो. सध्याच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक कर्ज न घेता सुद्धा सुमारे 85,000 रुपयांनी कर्जबाजारी झालेला आहे. महाराष्ट्राला $1 ट्रिलियन स्वप्न दाखवणारे मुख्यमंत्री महाराष्ट्र हे सध्या देशातील सर्वाधिक कर्जबाजारी राज्य बनलेले आहे हे मात्र लपवून ठेवतात. मागील केवळ 1 वर्षात राज्यावरील कर्जाचा डोंगर सुमारे 2.25 लाख कोटींनी वाढलेला आहे. त्यावरच्या केवळ व्याजापोटी सरकारला सुमारे 65,000 कोटी रुपये खर्च करावे लागत आहेत. मात्र याचा हिशोब मुख्यमंत्री देत नाहीत. गेल्या 10 वर्षातील कर्जाचं हे सर्वाधिक प्रमाण आहे याचा खुलासा सुद्धा ते करीत नाहीत. राज्याचे स्थूल उत्पन्न आणि कर्जाचे प्रमाण 25% या सर्वसाधारण निकषाच्या आत आहे. त्यामुळं कर्ज वाढलं तरी राज्याची आर्थिक स्थिती मजबूत आहे असा निर्वाळा मुख्यमंत्री देतात. मात्र कर्जाचं प्रमाण वर्षाअखेरी 21% जवळ पोहोचेल ही वस्तुस्थिती ते झाकून ठेवतात. राज्याचं सकल उत्पन्न गेल्या 10-11 वर्षामध्ये वाढलं याचं श्रेय मुख्यमंत्री घेत असतील तर मग दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राची
देशात 5व्या स्थानावर घसरण का झाली? तेलंगणासारखं छोटं राज्य आपल्या पुढे जात अगदी क्रमांक 1 कसं काय गाठू शकलं, या प्रश्नाची उत्तरं सुद्धा त्यांनी आता द्यायला हवीत. राज्याचं स्थूल उत्पन्न वाढलं पण दरडोई उत्पन्न घटलं. राज्य देशात सर्वाधिकारी कर्जबाजारी बनलं. हे सध्याची महाराष्ट्राची आर्थिक अवस्था आहे. महाराष्ट्रासारख्या कृषीप्रधान राज्यातील कृषी क्षेत्राचा वृद्धी दर 9.1% 3.1% एवढा प्रचंड खाली घसरेल हा सरकारचा अंदाज आहे. तरी सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस राज्याची अर्थव्यवस्था मजबूत आहे, पुढील 3 वर्षात महाराष्ट्र हे देशाचे पहिले $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनेल असं फुगे हवेत सोडत आहेत. अर्थात तुमचे हे फुगे बिनहवेचे आहेत हे जनतेला माहीत आहे. वेळ आली की जनताच या फुग्यांना टाचणी लावेल हे लक्षात ठेवा. मित्रांनो, सामनाच्या या अग्रलेखातून जे वास्तव मांडले गेलेलं आहे ते खरोखर अत्यंत धक्कादायक आहे. मित्रांनो, या अग्रलेखाचे मुद्दे जर आपण विचारात घेतले तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राची दिशाभूल करीत आहेत असं तुम्हालाही वाटतं का? जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.